गोष्ट खऱ्या प्रेमाची भाग 4. जान्हवी अंग चोरून घाबरत बेडवर बसलेली होती. विकीच्या प्रत्येक हालचालीचा कानोसा घेत होती. मनात विचारांचा काहूर माजला होता. विकीने तो शर्ट काढून एक साधा शर्ट घातला. इतक्यात त्याचा फोन वाजला. त्याने फोन उचलत मी लगेच निघतोय एवढंच बोलला आणि लगेच जायला निघाला. विकी आताच आला आणि परत इतक्या रात्री बाहेर निघालाय हे बघून जान्हवी बेडवरून उठली. तुम्ही आता कुठे निघाले? आत्ताच तर तुम्ही घरी आले आहात, जान्हवी काळजीने म्हणाली. कारण हे लग्नाचं नाटक करत मी वैतागलो आहे. तुझ्यासोबत या रूममध्ये राहण्याची माझी अजिबात इच्छा नाही आहे, तो अचानक तिच्यावर ओरडत म्हणाला. तुम्ही हे सगळं काय बोलताय? तुमचा प्रॉब्लेम काय आहे? जान्हवी रडवेली झाली होती. माझा प्रॉब्लेम तू आहेस. मी तुझ्यासारख्या मुलींना चांगलाच ओळखतो. तुझी माझ्या बाजूला बसण्याची लायकी तरी आहे का? श्रीमंत मुलांना फसवणं हेच तर तुमचं काम असतं. तुझ्या मामीने व तुझ्या बहिणीने मला सगळं सांगितलं आहे की तू कशी मुलगी आहेस. खरं तर माझ्या आईला मदतही तू ती श्रीमंत दिसत होती म्हणून केलीस. तुझ्या घरच्यांनीच तुझा खरा चेहरा माझ्यासमोर आणला आहे. तू माझ्या आईला इतकी भुरळ घातली की तिने मला माझ्या गर्लफ्रेंडऐवजी तुझ्याशी लग्न करायला भाग पाडलं. मला तुझा चेहराही पाहण्याची इच्छा नाही. तो रागात वाटेल ते बोलत होता. काय? तुमची गर्लफ्रेंड? जान्हवीच्या डोळ्यात पाणी आलं. होय, माझी गर्लफ्रेंड काव्या. माझं प्रेम तुझ्यामुळे माझ्यापासून दूर झाले. मी आता तिची समजूत घालण्यासाठी जात आहे. तू काय समजलीस की तुझ्यासारख्या गावंढळ मुलीचा मी बायको म्हणून स्वीकार करील? कधीच नाही. हे लग्न नाही तर तुझ्यासाठी एक शिक्षा असेल जी तुला आयुष्यभर भोगावी लागेल. तो तावातावाने बोलत होता आणि जान्हवी पापणीही न हलवता स्तब्ध होऊन ऐकत होती. तिच्या शरीरातून जसं काही प्राणच काढून घेतले होते. तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता. तो रागाने निघून गेला आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू गालावर उघळले. ती मटकन खाली बसली व तशीच त्या थंड फरशीवर झोपली. तिने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ज्या मुलाबरोबर तिचं लग्न झालं होतं त्याचं दुसऱ्याच कोणावर प्रेम होतं. ते लग्न त्याने नाईलाजाने केलं होतं आणि त्याचा सूड तो तिच्यावर उगवत होता. आणि ज्यांनी तिला तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायला मदत केली होती ते तिचे सख्खे मामा मामी होते. काय करायचं समजत नाही. हे घर सोडून जावं तर ती जाणार तरी कुठं? तिचे आई बाबा या जगात नव्हते. रडत ती स्वतःच्याच नशिबाला दोष देत होती. पहाट होत आली होती. रडून रडून डोळे कोरडे पडले होते. पण मनातील दुःख वेदना मात्र कमी होत नव्हत्या. का तिच्यासोबतच असं होतं? आधी आई बाबा गेले. नातेवाईकांनीही तिला कधी आपलं मानलं नाही. लग्नानंतर मामानेही एक फोन करून तिला खुशाली विचारली नव्हती आणि आता पतीलाही ती आपलं म्हणू शकत नव्हती. थकव्यामुळे पहाटे केव्हा तरी तिचा डोळा लागला. सकाळी कुणीतरी दरवाजा ठोठावत होतं. त्या आवाजाने तिला जाग आली. तिच्या लक्षात आलं की ती फरशीवर झोपलेली आहे. काल रात्रीचा प्रसंग पुन्हा डोळ्यांसमोर आला. स्वतःला सावरत ती पटकन उठून बसली. तिने डोळे पुसले. आपले विस्कटलेले केस नीट केले. आपली साडी व्यवस्थित करून तिने दरवाजा उघडला. दारात विभाताई उभ्या होत्या. काय झालं बेटा? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? ही काय अवस्था करून घेतली आहेस? त्या जान्हवीकडे पाहत काळजीने म्हणाल्या. आणि विकी कुठे आहे? त्या त्याला शोधत होत्या. इतक्यात विकी बाथरूममधून बाहेर आला. गुड मॉर्निंग आई, तो आईकडे पाहत हसत म्हणाला. जान्हवीने गोंधळून त्याच्याकडे पाहिले. त्याने हसत तिला गुड मॉर्निंग विश केलं. तो परत कधी आला हे तिला समजलंच नव्हतं आणि आईसमोर तो असं दाखवत होता जसं काही सगळं नॉर्मल आहे. तो जान्हवीजवळ आला. बघ ना आई, जान्हवी काल एवढी थकली होती की अजूनही तिच्या डोळ्यांवरून झोप जात नाहीये. म्हणून मी तिला डिस्टर्ब केलं नाही. आता कसं वाटतंय? झोप व्यवस्थित झाली ना? तो तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला. जान्हवी शॉक होऊन फक्त त्याच्याकडे पाहत होती. जान्हवी, तू जाऊन फ्रेश हो, मग आपण एकत्रच चहा घेऊ. विकीला जान्हवीची काळजी घेताना पाहून विभाताईंना खूप आनंद झाला. मला तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं, पण मी विचार केला की आज आपण सगळे नाश्ता एकत्रच करू. तुम्ही तयारी करा आणि लवकर खाली या, त्या आनंदात म्हणाल्या व निघून गेल्या. त्या जाताच विकीच्या चेहऱ्यावरचे हसरे हावभाव रागात बदलले. तो झटक्याने परत आत निघून गेला. आईला दाखवण्यासाठी माहीत नाही काय काय करावं लागेल, तो स्वतःशीच पुटपुटला. जान्हवी विचारांत पडली. हे सगळं फक्त आईंना दाखवण्यापुरतं होतं तर विकी कसाही असला तरी विभाताई मात्र तिची खूप काळजी घेत होत्या. हे सगळं सांगून त्यांना दुखावण्याची तिची इच्छाच नव्हती. त्यामुळे ती फ्रेश व्हायला गेली. अंघोळ करून तिने छान गुलाबी अनारकली घातला. अर्धे केस क्लिपने बांधले. हलकासा मेकअप केला. गळ्यात मंगळसूत्र, भांगेत कुंकू. तिच्या नव्या नवरीचं रूप खुलून आलं होतं. पण मनात काहूर माजलं होतं. चेहरा उदास होता. मोठ्या प्रयत्नाने चेहऱ्यावर स्माईल आणून ती खाली आली. विकी अगोदरच खाली गेला होता.
डायनिंग टेबलवर बसून सगळे नाश्ता करत होते. जान्हवी खाली मान घालून आपल्याच विचारात होती. तिचा उदास चेहरा पाहून शोभाताई म्हणाल्या, काय झालं जान्हवी, तुझी तब्येत बरी नाही का? जान्हवीने चमकून वर पाहिले व खोटं हसत मानेनेच नकार दिला. काही नाही ग, नवीन वातावरण आहे, तिला घरची आठवण येत असेल. हळूहळू होईल सवय. आणि जान्हवी वाटलं तर थोडा वेळ घरी जाऊन ये, विकी तुझ्या सोबत येईल, आईने विकीकडे पाहत म्हटले. ते ऐकून विकी गडबडला. मी नाही म्हणजे आई, आज माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, तो अडखळत म्हणाला. यावर आई काही म्हणणार इतक्यात जान्हवी म्हणाली, आई असं काही नाही, मी ठीक आहे. घरी मी पुन्हा केव्हा तरी जाईल. ठीक आहे, त्यापेक्षा तू तुझ्या परीक्षेची तयारी करायला सुरुवात कर, म्हणजे तुझाही वेळ जाईल, आई प्रेमळ आवाजात म्हणाल्या. जान्हवीने होकार दिला. तसंही त्या घरी जाऊन ती काय करणार होती? कोण होतं तिथे तिची वाट पाहणारं? त्यांना तर ती नकोशीच होती. इथे निदान घरातील इतर माणसं चांगली होती. आई आणि शोभा तिला मुलीप्रमाणे जीव लावत होत्या. वडिलांसारखी काळजी घेणारे सासरे होते. नुपूर ही तिची मैत्रीण बनली होती आणि या सगळ्यांमुळे तिने त्या घरात थांबण्याचा निर्णय घेतला होता. मी जर इथून निघून गेले तर सर्वांना खूप वाईट वाटेल. आईंचा तिच्यावर किती विश्वास आहे. तिला त्यांना दुखवायचे नव्हते. सगळे काही देवावर सोपवून तिने निर्णय घेतला की ती त्याच घरात राहील. ती तिचं लग्न इतक्या सहजासहजी मोडू देणार नाही. त्या दिवशी विकी ऑफिसला निघून गेला. नुपूर आणि राजही कॉलेजला गेले. ती दिवसभर अभ्यास करत बसली. अभ्यासात तिने स्वतःचे मन रमवले. विकीने तिच्यावर खूप सारे आरोप लावलेले होते. त्यावेळी ती काही बोलली नाही, पण आता मात्र तिने गप्प न राहता उत्तर देण्याचे ठरवले. रात्री जेवण करून विकी आणि जान्हवी आपल्या रूममध्ये आली. विकीने कपडे चेंज केले व ते बेडवरच टाकून दिले व शीळ घालत तो आरशासमोर उभा राहून आपले केस नीट करत होता. कपडे व्यवस्थित ठेवण्याचे हे मॅनर्स नाही आहे. जान्हवी त्याचे कपडे उचलत पुटपुटली. तुला तर माहीतच आहे की मी आता कुठे जाणार आहे. बरं झालं मी तुला माझ्या आणि काव्याबद्दल सगळं सांगून टाकलं. आता किमान वारंवार मला तुझ्या प्रश्नांची उत्तरं तरी द्यावी लागणार नाहीत. हो ना बायको, तो मुद्दाम आडव्यात म्हणाला. तुम्हाला जिकडं जायचं असेल तिकडं जा, मला काही फरक पडत नाही. तसंही जितकं तुम्ही माझ्यापासून दूर राहाल तितकं माझ्यासाठी चांगलं आहे, जान्हवी रागात म्हणाली. तिला पहिल्यांदा उलट उत्तर देताना पाहून त्याला खूप आश्चर्य वाटलं. त्याला वाटलं होतं की कालसारखी ही आजही आपल्याला काव्याला भेटायला जाताना पाहून रडत बसेल, पण झालं उलटं. आज ती स्वतःच त्याला तिथून जायला सांगत होती. त्यामुळे त्याचा इगो दुखावला गेला. तू खरंच पैशांसाठी माझ्याशी लग्न केलंस ना? तुला वाटलं हे मला कधीच माहिती होणार नाही, पण ते मला आधीच समजलं होतं. त्यामुळे मी तुला धडा शिकवायचा ठरवला. आता तुला आयुष्यभर या घरातल्या एका कोपऱ्यात पडून राहावं लागेल. हीच तुझी शिक्षा आहे. आणि मी बाहेर जाऊन काव्यासोबत चांगला वेळ घालवेल, तो तिला दुखवण्याच्या उद्देशाने म्हणाला. आय डोंट केअर, कारण तुम्ही माझ्यासमोर असता हीच माझ्यासाठी मोठी शिक्षा असते, ती कोरडेपणाने म्हणाली. तिचं बोलणं ऐकून तो थबकला. तिचं बोलणं का कोण जाणे त्याच्या जिव्हारी लागत होतं. हो, मी जाणारच आहे काव्याकडं. तू बस तुझं रडवेलं तोंड पाहत. मी काल तिची समजूत घातली आहे आणि तिला पूर्ण विश्वास आहे की मी तुझ्यासारख्या गावंढळ मुलीच्या प्रेमात कधीच पडू शकत नाही. तिला ठाऊक आहे की मी फक्त तिचा आहे, तो तिच्याकडे पाहत हातवारे करत म्हणाला. बरोबर आहे तिचं. तुम्हा लोकांसाठी प्रेमाचा अर्थच निराळा आहे. बरं झालं, मी तुमच्यापैकी नाही ते. आणि आता तर माझ्या प्रेमावरून विश्वासच उडाला आहे, ती मागे वळून त्याच्या शर्टची घडी करत म्हणाली. त्याने तो शर्ट तिच्या हातातून हिसकावून घेतला. डोंट टच माय शर्ट. तुझा चेहराच सांगतोय की तू फक्त पैशांवर प्रेम करतेस. आणि हे विसरू नकोस की तू माझ्या घरात आहेस, तो हातातला शर्ट फेकून देत म्हणाला. आणि तुम्हीही विसरू नका की मी तुमची लग्नाची बायको आहे, ती त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली. आणि तू विसरतेस की ही बायको फक्त जगाला दाखवण्यासाठी आहे, तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. आणि त्यामुळेच मी तुमची एवढी बकवास ऐकून घेत आहे. तीही आता मागे सरणार नव्हती. ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे खूप पस्तावणार आहेस तू, तो तिच्याकडे बोट करत म्हणाला. पस्तावा तर मला हे लग्न करूनच आला आहे, तिने आवाज चढवला. आणि तू बघ, तू अशीच दिवस रात्र पस्तावशील, रडशील, दोष देशील स्वतःच्या नशिबाला, दिवस रात्र, त्यानेही आवाज चढवला. जर तुम्ही असेच बोलत राहिले ना तर ही रात्र अशीच संपेल व उद्याचा दिवस उगवेल आणि तुमच्या काव्याला वाटेल की तुमचं प्रेम तर नाही ना जडलं माझ्यावर. त्यामुळे तुम्ही आता निघा, उरलेलं भांडण उद्या करा, मी तर इथंच पडून राहणार आहे, ती त्याच्याकडे पाहून सडेतोड उत्तर देत होती. तिचा तो अवतार पाहून त्याचं तोंडच बंद झालं. तिच्याकडे रागाचा एक कटाक्ष टाकून तो काही न बोलता रूममधून बाहेर पडला. तिने डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेतला व स्वतःला शांत केलं.
इकडे विकी खाली आला खरा, पण इतक्यात त्याला आईने पाहिलं. विकी बेटा, तू आता कुठे निघाला आहेस? त्या त्याला पाहून चकित झाल्या. आई, माझे काही मित्र आहेत, त्यांना लग्नाची पार्टी द्यायची होती, त्यामुळे तो काहीतरी कारण सांगत होता. बेटा, अशा पार्ट्या तर होतच राहतील, पण तुमचं नवीन लग्न झालं आहे. तुम्ही एकत्र टाईम स्पेंड केला तरच तुम्हाला एकमेकांना समजून घ्यायला मदत होईल, त्या विकीला समजून सांगत होत्या. आई, त्याची काही गरज नाही. मी आता तिला अगदी चांगल्या प्रकारे समजून घ्यायला लागलो आहे. विकी: नाही बेटा, एखाद्या व्यक्तीला समजण्यासाठी कधीकधी आयुष्यही कमी पडतं. त्यामुळे तू तुझ्या रूममध्ये जा आणि आपल्या नव्या नवरीला वेळ दे. चल, मी तुला रूमपर्यंत नेऊन सोडते. आई पुढे जास्त बोलता येणं शक्य नव्हतं, त्यामुळे तो गुपचूप रूमकडे निघाला. आई, तू का मला लहान मुलासारखे मध्ये पाठवत आहे? तो न राहून वैतागून म्हणाला. आईने त्याच्याकडे रोखून पाहिलं. ठीक आहे, तू जा, मी जातो मध्ये, तो दरवाजाकडे वैतागून पाहत म्हणाला. क्रमशः. कसा वाटला आजचा भाग? जर हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.